नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अखेर केंद्र सरकारच्या मनातील वक्फ बोर्डाच्या सुधारणा लवकरच अंमलात येतील अशी चिन्हे आहेत. आज झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या म्हणजेच JCPच्या बैठकीमध्ये वक्फ सुधारणा विधेयकात सुचवलेल्या 14 दुरुस्त्यांना JCPने मंजुरी दिली. आपल्या देशात वक्फ बोर्डाच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. देशात याच जमिनींच्या बाबतीत अनेक दावे प्रतिदावे आहेत. सुधारणेच्या बाजूने असणाऱ्या समर्थकांना बदल गरजेचे आहेत, तर बोर्डाच्या समर्थकांना या सूचना मान्य नाहीत आणि सध्या मान्य करणे किंवा मान्य होणे शक्यच नाही. आज याबाबत JCPने म्हणजेच संसदीय सुधारणा समितीने ज्या 14 सुधारणा बहुमताने मंजूर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते की त्यात पुन्हा कोर्टबाजी होते हे भविष्यात ठरेलच. भारतीय जनता पक्षाची ही अनेक वर्षापासूनची मागणी होती. यावेळी संपूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे NDAतील इतर पक्षांना या सुधारणांसाठी समर्थन मिळवण्याचे कार्य आतापर्यंत करण्यात आले. अखेर आज यामध्ये यश आले. या सुधारणांमुळे अनेक बाबतीत मोठा बदल होणार आहे. नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या त्या बाबतीत वक्फ बोर्डाच्या आणि सुधारणा अभिप्रेत असलेल्या पक्षाच्या मनात काय धारणा होत्या त्याविषयी तपशीलवार वेगळा लेख लिहावा लागेल. तुर्तास विरोधी सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या JPC कडून फेटाळण्यात लावण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आपले काम करीत आहे. मात्र या सुधारणांमुळे आता अनेक बाबतीत मोठाच बदल होणार आहे. अमुक तमुक जमीन आमचीच आहे हे आता वक्फ बोर्डाला ठरवता येणार नाही. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आता अत्यंत मोठे अधिकार या बाबतीत प्रदान करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरील हा अतिशय महत्त्वाचा विषय होता. आगामी लोकसभेच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात तो मंजूर होईल असे दिसते. थोडक्यात आता अधिकाररूढ सरकारची पावले त्यांना ज्या ज्या गोष्टीत बदल करायचा आहे त्या दिशेने पडत आहेत. एकूणच आता यापुढे अशाच इतर बदलांच्या अनेक बाबतीतही सरकार ठामपणे निर्णय घेईल असे दिसते. आपल्या देशातील अनेक जुन्या जरा जर्जर कायद्यांना घासून पुसून सरकारला अपेक्षित असणाऱ्या मार्गाने नेण्याचे कार्य या निमित्ताने करण्यात आलेले आहे. या बदलाच्या विरोधात निश्चितपणे बरेच काही होईल यातही शंका नाही. मात्र सध्या स्थिर झालेल्या सरकारला आता यापुढे असे निर्णय पावलोपावली घेण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या मार्गावर सरकारचे पदगमन चालू आहे असे आम्हाला वाटते. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.